नमस्कार मित्रांनो, आपलं जे MDR HR यूट्यूब चॅनल आहे त्यावर आपण 2 सिरीज चालवतो. एक फंडामेंटल्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग आणि दुसरं बँकिंग टर्मिनॉलॉजी. आजचा जो व्हिडिओ आहे तो बँकिंग टर्मिनॉलॉजीचा 16 नंबरचा व्हिडिओ आहे. रिझर्व्ह बँकेने 28 नोव्हेंबरला जे सर्क्युलर्स काढलेत त्यातलं रिस्पॉन्सिबल बिझनेस कंडक्ट एक महत्त्वाचा सर्क्युलर आहे. त्यातील एक भाग आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करू की ठेवी संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काय सूचना आहेत. डिपॉझिट्स जो आपला सेगमेंट आहे आपल्या बिझनेसचा, त्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या आहेत. त्या बँकर म्हणूनही समजून घ्यायला पाहिजेत आणि एक आम जनता म्हणून, पब्लिक म्हणूनही आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून दोन्हीसाठी हा जो व्हिडिओ आहे तो उपयुक्त आहे. आता सुरुवातीला RBIने काय सांगितलं की आपण जे अकाउंट ओपन करतो ते अकाउंट KYCच्या ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत, डायरेक्शन दिलेल्या आहेत, त्याचं तंतोतंत पालन ड्यू डिलिजन्ससह केल्यावरच खाते उघडायला पाहिजे. तसं आलारे अकाउंट ओपन केलं असं करता कामा नये. आणि KYCच्या संदर्भात आपण ऑलरेडी यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेले आहेत, 4 व्हिडिओ टाकलेले आहेत आपण. ठीक आहे, ते कृपया आपण रेफर करा. दुसरं, लीव ऑफ चार्जेस फॉर नॉन मेंटेनन्स ऑफ मिनिमम बॅलन्स. प्रत्येक बँक, सेविंग बँकच्या बाबतीत, करंट अकाउंट नाही, सेविंग बँकच्या बाबतीत जे मिनिमम बॅलन्सच्या सूचना देते, अटी टाकते, त्याबाबतच्या ह्या डायरेक्शन्स आहेत. करंट अकाउंटबाबत रिझर्व्ह बँकेने काही डायरेक्शन दिलेला नाहीच. तर सेविंग बँकच्या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे की तुमची जी काही पॉलिसी असेल ती बोर्ड अप्रूव्ड पॉलिसी पाहिजे. किती मिनिमम बॅलन्स असावं आणि नाही मेंटेन केलं तर किती चार्जेस तुम्ही लावणार आहे, ही जी तुमची पॉलिसी आहे ती बोर्ड अप्रूव्ड पाहिजे. आणि त्यामध्ये असा क्लॉज पाहिजे की समजा माझं अकाउंट आहे बँकेमध्ये आणि बँकेने सांगितलं की 1000 रुपये मिनिमम बॅलन्स आहे, तर मी जर 800 रुपये ठेवलं तर बँकेची मला नोटीस यायला पाहिजे किंवा आपल्या बँकेचा मिनिमम बॅलन्स 1000 आहे, आपल्या खात्यात 800 रुपयाचा आहे, तर कृपया करून 200 रुपये आपण खात्यात जमा करावे. आणि ही मला सूचना 30 दिवसाच्या नोटीसने मिळायला पाहिजे. म्हणजे मला 200 रुपये भरायला 30 दिवसाचा अवधी मिळाला पाहिजे, अशी त्यामागची भावना आहे. आता ही नोटीस SMS द्वारे, ईमेलद्वारे, व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्याद्वारे आपल्याला बँक देऊ शकते किंवा अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये हा क्लॉज त्यांना टाकता येतो बँकेला की असा बँकेची मिनिमम चार्जेसची पॉलिसी आहे. त्याचा दुसरा नियम काय की आता सांगितल्याप्रमाणे 1000च्या ऐवजी मी 800 बॅलन्स ठेवतो आहे, तर 200 रुपयेच मी कमी आहेत माझे. ते मिनिमम बॅलन्स चार्जेस 100 रुपये असतील तर प्रपोर्शनेटली घ्यायला पाहिजे. याचा अर्थ काय, मिनिमम बॅलन्सचं जर चार्जेस 100 रुपये असतील, ती 80% तर आहेतच, म्हणजे 20% शॉर्टफॉल आहे. तर पिनल चार्जेस 100च्या 20% म्हणजे बँक माझ्या खात्याला 20 रुपये फक्त चार्ज लावू शकते, त्याच्यापेक्षा जास्त लावता येत नाही. सो प्रपोर्शनेट टू दी शॉर्टफॉल. नंतर तिसरं, रिजनेबल. मला रिजनेबल एक वेळ द्यायला पाहिजे, जसं काय 30 दिवसाच्या नोटीसमध्ये. आणि दुसरा रिजनेबल काय, जे काही चार्जेस मिनिमम आहे ते रिजनेबल पाहिजेत. म्हणजे ते बँकेचं उत्पन्नाचं साधन, स्रोत असता कामा नये. मिनिमम बॅलन्स चार्जेस 1000 रुपये असं असता कामा नये की हे दंडात्मक न ठेवता एक मला डिसिप्लिन यायला पाहिजे खातं मेंटेन करायची. ह्याच्यासाठी आहे ते, बँकेचं उत्पन्न वाढवायसाठी नाही. म्हणून खाते हे जे आहेत त्याची जी पिनल चार्जेस आहेत ती रिजनेबल पाहिजेत. नो निगेटिव्ह बॅलन्स. आणि हे जेव्हा आपण बँक लावते चार्जेस, तेव्हा ते खातं डेबिटमध्ये जाता कामा नये, निगेटिव्ह जाता कामा नये. म्हणजे जास्तीत जास्त 0पर्यंत खाली जाऊ शकते, त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, माझं 50 रुपये बॅलन्स आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे 100 रुपये मिनिमम बॅलन्स चार्जेस आहे. तर हे जे चार्जेस लागतील, तर ते 100 रुपये लावले किंवा प्रपोर्शनेट लावले समजा 90-95, तर ते पूर्ण लावता येणार नाही बँकेला. माझ्या खात्यात 50 आहे तर तिथपर्यंतच रिकव्हरी करते, त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी करता येत नाही. कारण बँकेला डेबिट टाकलं तर काही अकाउंट निगेटिव्ह किंवा डेबिट जाऊ शकते, ते अलाउड नाही. त्याचप्रमाणे सेविंग बँकच्या संदर्भात पासबुकसाठी त्यांच्या काही सूचना दिलेल्या आहेत या सर्क्युलरमध्ये. बँकेने पासबुकची फॅसिलिटी प्रत्येक सेविंग बँक अकाउंट होल्डरला द्यायला पाहिजे, अशा सूचना आहेत. त्या पासबुकवर काय काय असायला पाहिजे, त्या कस्टमरचा फुल ॲड्रेस, त्याचा टेलिफोन नंबर, त्यानंतर ब्रँडचा मायकर कोड, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन ज्याला म्हणतात, मायकर कोड,
आणि IFSC कोड, कारण IFSC कोड आजकाल अत्यंत गरजेचा आहे NEFT RTGS ट्रान्सफरसाठी वगैरे. नंतर पासबुक्स आर अपडेटेड ॲज अ रूल ऑन अन ऑनगोईंग बेसिस. पासबुक बँकेने काय करून द्यायला पाहिजे, वेळोवेळी अपडेट करून द्यायला पाहिजे. जर कस्टमर ब्रांचमध्ये आला तर त्याला ते अपडेट करून दिलं पाहिजे बँकेने. किंवा जर बँकेने किऑस्कची प्रोव्हिजन केली तर कस्टमर स्वतः देखील हे पासबुक नोट जर दिलं त्याने तर अपडेट करू शकतो. एन्श्युअर कम्प्लीट अँड करेक्ट पर्टिक्युलर्स आर रिटर्न. त्या पासबुकमध्ये ज्या एंट्री असतात त्या कशा पाहिजेत, कम्प्लीट म्हणजे ती जी काही इन्फॉर्मेशन आवश्यक आहे ती त्याच्यात पूर्ण यायला पाहिजे आणि करेक्ट असायला पाहिजे. चुकीच्या एंट्री करता कामा नये. पेपर टोकन मे बी इश्यूड. जर खूप एंट्रीज असतील, म्हणजे तर कस्टमर 2-3 वर्षांनी आला आणि बऱ्याच एंट्रीज आहेत, तर त्याला तुम्ही टोकन नंबर देऊ शकता आणि त्याला सांगू शकता की संध्याकाळी या, उद्या या, जे काय असेल ते, याला वेळ लागेल, तुम्ही येईपर्यंत आम्ही रेडी ठेवतो. त्याला टोकन नंबर देऊन द्यायचा. त्याच्यात सगळे त्याचे अकाउंट नंबर वगैरे डिटेल्स तुम्ही देऊ शकतात. हे टोकन या अकाउंट नंबरसाठी आहे. ते पासबुक तुमच्याजवळ असते ते अपडेट करून ठेवून द्या कस्टमर येईपर्यंत, म्हणजे त्याच्या वेळेचा खोळंबा होता कामा नये. त्यानंतर कस्टमर एज्युकेशन ड्राईव्ह फॉर पासबुक. पासबुक अपडेट ठेवा, स्वतःजवळ ठेवा. ह्याचं काय करायला पाहिजे, कस्टमरमध्ये अवेअरनेस असायला पाहिजे. जेव्हा आपण कॅम्पेन घेतो किंवा लिटरेचर वाचतो किंवा वेबसाईटवर याची माहिती द्यायला पाहिजे. रेकॉर्डिंग डिटेल्स ऑफ द ट्रान्झॅक्शन. आता पासबुकमध्ये काय काय असायला पाहिजे, जे म्हटलं आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन, तीसुद्धा रिझर्व्ह बँकेने स्पेसिफिक दिलेली आहे. उदाहरणार्थ डेबिट एंट्रीज असतील तर डेबिट एंट्रीजमध्ये काय असायला पाहिजे, की पहिली टाईप आहे पेमेंट टू थर्ड पार्टी. जेव्हा आपण दुसऱ्याला पेमेंट करतो स्वतः न काढता, तर त्याच्यात काय आलं पाहिजे, कोणाला दिले, नेम ऑफ द पेई, मोड म्हणजे ट्रान्सफर केले, कॅशने पेमेंट केलं कोणाला ते, म्हणजे चेक मी ABCला दिलं तर ते ABCचं नाव यायला पाहिजे. ट्रान्सफर, कॅश, क्लिअरिंग हे 3च प्रकार आहे. त्यानंतर चेक नंबर यायला पाहिजे, चेकचं पेमेंट आहे तर. इंटरबँक असेल तर बँकेचं नाव. RTGS NEFT असेल तर त्याचे डिटेल्स, RTGSने केलं, NEFT केलं, जे काय असेल ते. हे सगळे पेमेंट टू थर्ड पार्टीज असेल तर डिटेल्स यायला पाहिजे. बऱ्याच बँका पासबुकमध्ये एंट्री करतात तर अनेक्शन्समध्ये ही माहिती देतात. ठीक आहे ना. सेल्फ म्हणजे स्वतः जर पैसे काढले असतील, ATMमधून काढले असतील उदाहरणार्थ, तर पेईचं नाव त्या पासबुकमध्ये सेल्फ असायला पाहिजे. आणि ATMचं आणि ब्रँचचं नाव देखील यायला पाहिजे जर दुसऱ्या बँकेच्या किंवा दुसऱ्या ठिकाणावरून ATMच्या द्वारे त्यांनी पैसे काढले असतील तर. त्याचप्रमाणे इश्यू ऑफ DD IPO. त्या IPO म्हणजे DD अँड पे ऑर्डर, PO, डिमांड ड्राफ्ट. DD म्हणजे हे जेव्हा बँक इश्यू करते तेव्हा त्या डिमांड ड्राफ्टवर नेम ऑफ द पे असायला पाहिजे. ठीक आहे. नेम ऑफ द ड्राईव्ह बँक आणि ब्रँच, हे सगळे डिटेल्स अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी एक सूचना आहे की DDच्या संदर्भात दुसऱ्या देखील एक सूचना आहे, तर त्या देखील आपण पाहायला पाहिजे. तर DD किंवा पे ऑर्डरला काय आहे, नेम ऑफ पेईचं नाव असायला पाहिजे, नेम ऑफ ड्राईव्ह बँक आणि ब्रँच. त्यानंतर बँक चार्जेस च्या संदर्भात काय, जर डेबिट झाले खात्याला तर काय काय यायला पाहिजे त्या पासबुकमध्ये एंट्रीमध्ये. नेचर म्हणजे फी घेतली बँकेने, कमिशन घेतलं की पेनल्टी लावली. दुसरं चेक रिटर्न चार्जेस आहेत की चेक कलेक्शन चार्जेस आहेत की कमिशन घेतलेलं बँकेने, किंवा मिनिमम बॅलन्सची पेनल्टी लावली का, किंवा SMS चार्जेस लावले का, हे सगळं त्या पासबुकमध्ये यायला पाहिजे. जर पासबुकमध्ये रॉंग क्रेडिट झालं असेल, चुकून दुसरी क्रेडिट झालं असेल बाय मिस्टेक, तर ती रिव्हर्स करते बँक. तर त्यामध्ये डेट ऑफ ओरिजिनल एंट्री, कधी ते चुकून क्रेडिट दिलं तर ती यायला पाहिजे पासबुकमध्ये. आणि कारण रिव्हर्सल फॉर रिव्हर्सल हे सुद्धा पासबुकमध्ये एंट्री यायला पाहिजे. रिकव्हरी ऑफ इन्स्टॉलमेंट इंटरेस्ट, जर खात्यातून स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलं असेल, नॅशची एंट्री असेल, नॅशनल क्लिअरिंग हाऊस, तर लोन अकाउंट नंबर कुठल्या खात्यात चाललं, नेम ऑफ द अकाउंट हे यायला पाहिजे. त्या खात्याचं नाव आणि नंबर यायला पाहिजे की कुठे चालले ते पैसे. क्रिएशन ऑफ RD किंवा TD. जर RD खातं, रिकरिंग डिपॉझिटचं खातं किंवा टर्म डिपॉझिटचं खातं ओपन करायचं असेल तर त्याच्यात काय यायला पाहिजे, RDचा नंबर यायला पाहिजे. आणि TD टर्म डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा काय यायला पाहिजे, रिसिप्ट नंबर यायला पाहिजे की कुठे गेले पैसा. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ॲट POS, पॉईंट ऑफ सेल. POS म्हणजे
ट्रान्झॅक्शन जर POSमध्ये झालं असेल तर काय, ट्रान्झॅक्शन डेट यायला पाहिजे, कधी झालं त्याची वेळ यायला पाहिजे, आणि त्या ट्रान्झॅक्शनचा एक आयडेंटिफिकेशन नंबर यायला पाहिजे, 2 4 5 6 7 8 9 जे काय असेल ते, आणि POS कुठलं त्याचं लोकेशन देखील यायला पाहिजे. हे RBIच्या सूचना आहेत. त्यानंतर कधी कधी काय ते कंपनी एकच चेक देते आणि 50,000चं अकाउंट क्रेडिट कार्ड सांगते. अशा वेळेस काय होईल की 50 पेजचं नाव तर लिहिता येणार नाही. तर सिंगल डेबिट विथ मल्टिपल पेच्या केसमध्ये काय करायला पाहिजे, तिथं एकच डिस्क्रिप्शन येईल की पेजचं नाव न येता मल्टिपल पेज असं यायला पाहिजे. तिथे मल्टिपल पेज म्हणजे एकापेक्षा अनेक असा त्याचा अर्थ आहे. याच्या वेळेस तर दुसरं काहीही असेल, कुठल्या कारणासाठी डेबिट केलं असेल बँकेने, तर त्याचे ॲडिक्वेट डिटेल्स म्हणजे त्या कस्टमरला कळलं पाहिजे की माझ्या खात्यात बँकेने डेबिट कशामुळे टाकलं, कुठल्या कारणाने टाकलं, माझं ट्रान्झॅक्शन आहे की बँकेने केलेलं आहे, त्याला कळलं पाहिजे. आता डेबिट क्रेडिट्सप्रमाणे क्रेडिटच्या ज्या एंट्रीज असतात पासबुकमध्ये, त्या संदर्भात देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचना आहे. त्यांनी जर कॅश डिपॉझिट केलं असेल कस्टमरनी, तर त्याच्यात यायला पाहिजे बाय कॅश, खात्याने जमा झालं पाहिजे, इंडिकेट दॅट इट इज ए कॅश डिपॉझिट. दुसरं, तिसऱ्या माणसाने जर खात्यात पैसे जमा केले असतील तर काय यायला पाहिजे, नेम ऑफ थर्ड पार्टी आणि ट्रान्सफरर कोणी जमा केले, त्यानंतर मोड कसे झाले, कॅशने आले, क्लिअरिंगने आले, ट्रान्सफरने आले, RTGSने आले, NEFT आले, तर हे जे मोड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे हे त्याच्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्या बँकेतून आले, नेम ऑफ द ट्रान्सफर बँक, हा पैसा जो त्याच्या खात्यात जमा झाला तो कुठल्या बँकेतून आला, इंटरबँक ट्रान्झॅक्शन असेल तर, आणि ब्रँच असेल एकच बँक असेल तर इंटर ब्रँचचं नावे, आणि प्रोसिड्स ऑफ द DD थ्रू क्लिअरिंग असेल, म्हणजे DDचे पैसे जमा करत असेल, क्लिअरिंगमध्ये जमा करायला टाकला असेल तर तो DD नंबर, डेट आणि बँकेचं नाव देखील यायला पाहिजे. जसं आपण बघितलं की रिव्हर्सल ऑफ रॉंग क्रेडिट एंट्री, तसं रिव्हर्सल ऑफ रॉंग डेबिट्स, जर खात्यात चुकून डेबिट टाकलं गेलं असेल तर डेट ऑफ ओरिजिनल एंट्री, कधी ते चुकून डेबिट टाकलं आणि आता रिव्हर्स करून राहिले तर का, कारण यायला पाहिजे. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, बरेचदा जे डिपॉझिट ठेवतात कस्टमर्स आपले, त्याचं इंटरेस्ट त्यांच्या खात्यात जमा होते, मंथली असो किंवा क्वार्टरली असो, तो मेन्शन इट इज इंटरेस्ट पेड अकाउंट, त्याच्यात मेन्शन यायला पाहिजे पासबुकमध्ये की तो इंटरेस्ट रिसिव्ह झाला तुम्हाला, आणि कोण्या टर्म डिपॉझिटचा त्या नंबरचा यायला पाहिजे की या फिक्स डिपॉझिटच्या नंबरचा व्याज हे हा अमाऊंट तुमच्या खात्यात या तारखेला जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे TD मॅच्युअर झाली आणि मॅच्युअर TDचं प्रोसीड जमा झाले तर त्यामध्ये नाव कोणाच्या नावाने होतं ते टर्म डिपॉझिट, त्याचा नंबर, रिसिप्ट नंबर, आणि कधी मॅच्युरिटी होती त्याची, डेट ऑफ मॅच्युरिटी, हे देखील यायला पाहिजे. जर लोन प्रोसीड्स असतील, बँकेने लोन डिस्बर्स केलं आणि खात्यात जमा केलं, समजा क्लीन लोन दिलं असेल, सॅलरी लोन दिलं असेल, तर लोन अकाउंट नंबर यायला पाहिजे की कोण्या खात्यात त्याचे पैसे जमा झाले, आणि याच्या व्यतिरिक्त कुठलं काही असेल ती पासबुकमध्ये ॲडिक्वेट डिटेल्स यायला पाहिजे. याचा उद्देश असा की कस्टमरला कळलं पाहिजे की माझ्या खात्यात कोणी कधी कशासाठी पैसे जमा केलेत. टर्म डिपॉझिटच्या बाबतीत RBIने विशेष सूचना दिलेल्या आहेत की टर्म डिपॉझिटच्या ज्या स्कीम्स आहेत आपल्या, त्याची बँकेने प्रॉपर पब्लिसिटी द्यायला पाहिजे, ठीक आहे, आणि लोकांना त्याचा ॲडवाईस देखील द्यायला पाहिजे की कुठल्या ह्याच्यात गुंतवायचे, सिम्पल इंटरेस्टमध्ये, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये. RBIच्या ह्या देखील सूचनेचं कंपाऊंड इंटरेस्ट असेल तर त्याचं कन्व्हर्शन करून सांगा लोकांना सिम्पल इंटरेस्टने किती पडते, आणि हे देखील सांगा की फिक्स डिपॉझिट ठेवायचं असेल आणि त्यांना मंथली व्याज पाहिजे असेल तर ती देखील बँक देते, पण ते देताना बँक डिस्काउंट कसा करते हे देखील तुम्ही समजून सांगणे अपेक्षित आहे. ही सोय आहे, ही पहिली गोष्ट. या सोयीची त्यांना किंमत काय द्यावं लागते हे सुद्धा त्यांना समजून सांगायला पाहिजे, म्हणजे क्वार्टरलीच्या ऐवजी जर त्यांनी मंथली व्याज मागितलं तर. त्याचप्रमाणे बँकेत सेफ कस्टडी आहे, ते फिक्स डिपॉझिटच्या रिसिप्ट बँकेत त्या ठेवता येतात त्यांना, हे सुद्धा सोय बँकेची त्यांना आपण सांगायला पाहिजे. त्याचप्रमाणे FDR जेव्हाची ड्यू डेट येते तेव्हा ॲडव्हान्समध्ये कस्टमरला मेसेज गेला पाहिजे की तुमची सो अँड सो FDR मॅच्युअर होऊन आलेली आहे, म्हणजे त्याला त्याचं प्लॅनिंग काही असेल, रिन्यू करायचं असेल, खात्यात जमा करायचं असेल, जे काही त्याला करायचं असेल तो करू शकतो. आणि रिपेमेंट ऑफ टर्म डिपॉझिटबद्दल काय, रिपेमेंट ऑफ टर्म डिपॉझिट ह्या काय इन केस ऑफ आयदर ऑर सर्वर, हे महत्त्वाचं आहे. टर्म डिपॉझिट जेव्हा आपण देतो, पैसे देतो, एक तर ड्यू डेटला देतो किंवा ड्यू डेटच्या आधी देतो, प्री मॅच्युअर क्लोजर ज्याला म्हणतो आपण ते, तर हे महत्त्वाचं आहे, कृपया समजून घ्या. जर
ई ऑर एस असेल, आयदर ऑर सर्व असेल, तर सिग्नेचर ऑफ बोथ नीड नॉट बी ऑब्टेन फॉर पेमेंट ऑफ डिपॉझिट ऑन मॅच्युरिटी. जर त्याची ड्यू डेट झाली, मॅच्युअर झालं, तर कोणाही एकाच्या सहीने आपल्याला पेमेंट करता येते. हा पहिला नियम. दुसरा, जर ड्यू डेटच्या आधी, मॅच्युअर डेटच्या आधी जर पैसे मागायला आले, प्री मॅच्युअर क्लोजरला आले, तर दोघांच्याही सहीची आवश्यकता आहे. एकाच्यानी चालत नाही. जॉईंट अकाउंट होऊन जाते ते, दोघांच्या सहीची आवश्यकता आहे. तिसरं, बिफोर मॅच्युरिटी इफ वन ऑफ द डिपॉझिटरी इज डिसीज, ए आयदर ऑर सर्वर बी जर असेल, आयदर ए ऑर बी, आणि त्यापैकी कोणी एक जर वारला असेल, तर प्री पेमेंट अलाउड नाही आहे. म्हणजे कोणी एकाला द्यायचं असेल तर जो जिवंत आहे तो, आणि जो एक्सपायर झाला, डिसीज झाला, त्याच्या लिगल हेअर्सच्या सगळ्यांचे परमिशन घेऊन तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजर करता येते. एकाच्या सहीने इन केस ऑफ डेथ एकाचा तुम्हाला पेमेंट करता येत नाही. सर्वायविंग जो डिपॉझिटर तो, आणि त्याला जोडून लिगल हेअर्स ऑफ द डिसीज डिपॉझिटर, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता एक दुसरा प्रकार आहे फॉर्मर और सर्वायवर. फॉर्मर और सर्वायवरमध्ये काय सांगितलं? फॉर्मर अलोन कॅन विथड्रॉ मॅच्युअर डिपॉझिट. दोघेही जरी जिवंत असले तरी फॉर्मर और सर्वायवरमध्ये जो फॉर्मर आहे, म्हणजे पहिलं ज्याचं नाव आहे त्यालाच पेमेंट मिळते, सर्वायवरला मिळत नाही. दुसरं, मॅच्युरिटी डेटच्या आधी जर कोणी वारलं, बिफोर मॅच्युरिटी बोथ सिग्नेचर्स आर नेसेसरी. दोघांची सह्याची गरज आहे प्री मॅच्युअर क्लोजरला, फॉर्मर और सर्वायवरमध्ये. ई वारी सारखंच आहे. तिसरं, बिफोर मॅच्युरिटी इफ फॉर्मर इज डिसीज, सर्वायवर कॅन विथड्रॉ ऑन मॅच्युरिटी. जर फॉर्मर और सर्वायवर आहे आणि मॅच्युरिटी आधी फॉर्मर एक्सपायर झाला, डिसीज झाला, तर सर्वायवरला पैसे मिळतात, पण कधी? ड्यू डेटच्या आधी नाही, ड्यू डेट झाल्यावर त्याला मिळू शकतात. त्याचा लिगल एजच्या आडकाठी त्यामध्ये येत नाही. पण बिफोर मॅच्युरिटी इफ वन ऑफ देम इज डिसीज, फॉर्मर किंवा सर्वांचा डिसीज झाला, प्री मॅच्युअर क्लोजर इज अलाउड. पण काय? कसं? विथ सर्वायविंग डिपॉझिटर अँड कन्सेंट ऑफ लिगल एअर्स ऑफ द डिसीज. जो एक्सपायर झाला त्याचे लिगल एअर्स आणि जो आहे उरलेला, त्या दोघांच्या सहाय्याने तुम्हाला प्री मॅच्युअर क्लोजर करता येते, एकाला देता येत नाही. आणि जर जॉईंट अकाउंट असतील, ए अँड बी असं जॉईंट अकाउंट असेल, इफ बँक टेक्स मॅन्डेट इन द अकाउंट, ही नवीन सूचना आहे, आधी नव्हती. इफ बँक टेक्स मॅन्डेट इन द अकाउंट ओपनिंग फॉर्म फॉर पेमेंट टू एनी वन ऑन मॅच्युरिटी, अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये जर आपण लिहून घेतलं, जरी ते जॉईंट अकाउंट आहे ए अँड बी, तरी ड्यू डेटला तुम्ही कोणा एकाला देऊ शकता. असं जर आपल्या अकाउंट ओपनिंग फॉर्ममध्ये असेल, त्यांनी त्यांची सही असेल, त्याला मान्य आहे तो क्लॉज, तर आपण ड्यू डेटला कोणा एकाला आपण पेमेंट करू शकतो, ॲज गुड ॲज आयदर ऑर सर्वायवर. आता बरेचदा काय होते की जे लिगल अथॉरिटीज आहेत, लॉ एन्फोर्समेंट अथॉरिटी ज्याला म्हणतो आपण, LEA, लॉ एन्फोर्समेंट अथॉरिटी, म्हणजे मग CBI आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टर आहे, इन्कम टॅक्स आहे, वगैरे वगैरे, तर हे अटॅच करतात, ते FDR ते अटॅच करतात, आपल्याला त्याला पेमेंट कोणालाच करता येत नाही. पण मग त्याची मध्ये जर ड्यू डेट झाली आणि अटॅचमेंट कंटिन्यू आहे, तर आपली जबाबदारी आहे की त्या डिपॉझिटला आपण कळवायला पाहिजे की ही ड्यू डेट आहे आणि तुझी इच्छा असेल तर तू रिन्यू कर, हे आपल्याला त्याला कळवायला पाहिजे. आणि त्यांनी रिस्पॉन्सच नाही दिला, रिन्युअल करा, काय करा, रिस्पॉन्ड नाही केला त्यांनी, मग आपण काय करायला, बँकेने ते रिन्यू करायला पाहिजे. पण कुठल्या पिरियडसाठी? आधीचा जो काही टेनॉर होता तेवढ्याच पिरियडसाठी आपण रिन्यू करायला पाहिजे. जे काही व्याजदर असेल तो त्यावेळेसचा ॲट द टाईम ऑफ तो द्यायला पाहिजे, ॲट द टाईम ऑफ रिन्युअल. पण टेनॉर बदलायचा अधिकार नाही अशा केसमध्ये. जर बॉरो स्पेसिफिक जर दिली इन्स्ट्रक्शन, पहिलं डिपॉझिट 3 वर्षाचं होतं, आता मला 1 वर्षाचंच करायचं आहे, 5 वर्षाचं करायचं, दॅट यू कॅन डू इट. पण पहिलं डिपॉझिट 3 वर्षाचं आहे आणि त्याने आपल्याला रिस्पॉन्स नाही दिला, फिक्स डिपॉझिट अटॅच केलेली आहे लॉ एन्फोर्समेंट अथॉरिटीने, आपल्याला 3 वर्षासाठीच ते रिन्यू करावं लागेल. टाईमली इश्यू ऑफ TDS सर्टिफिकेट, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स जो आहे ते काय करायला पाहिजे, वेळेवर द्यायला पाहिजे. पण त्याच्या आधी काय त्यांनी सांगितलेलं आहे की जे लोक 15G किंवा 15H एक्झाम्पशनसाठी, डिडक्शनसाठी जे अर्ज करतात, 15G किंवा 15H, त्यांना TDS कापू नका. गिव्ह ॲक्नॉलेजमेंट ॲट द टाईम ऑफ सबमिशन. जेव्हा तो कस्टमर आपल्याकडे 15G किंवा 15H सबमिट करायसाठी येतो, तेव्हा त्याला ॲक्नॉलेजमेंट द्या की 15H, 15G किंवा H जो कोणी लागू आहे, सिनियर सिटीजन किंवा अदर्स, तर ते आपण ॲक्नॉलेजमेंट द्यायला पाहिजे.
TDS सर्टिफिकेटचं फॉर्मॅट आहे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये फॉर्म 16A, त्यामध्येच आपण TDS सर्टिफिकेट द्यायला पाहिजे विदिन टाईम लिमिट प्रिस्क्राईब बाय IT डिपार्टमेंट. IT डिपार्टमेंट डेट सांगत असते दरवर्षी, त्या अवधीच्या आत आपल्याला TDS सर्टिफिकेट द्यावं लागते बँकेला. मायनरच्या बाबतीत वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत रिझर्व्ह बँकेने, स्पेसिफिक दिलेल्या आहेत. मायनर ऑफ एनी एज मे बी अलाउड टू ओपन. किती वर्षाचं, 1 वर्षाचा बाळ जरी असेल तरी त्याच्या नावाचं आपल्याला अकाउंट ओपन 1 दिवसाचं जरी असेल तरी त्याच्या नावाचं खातं आपल्याला ओपन करता येते, अकाउंट ओपन करता येते. बरोबर. फक्त काय करावं लागेल, बाय फादर अँड गार्डियन आपल्याला करावं लागते ते. ठीक आहे. आता हे कशामुळे आहे की हिंदू मायनॉरिटी गार्डियन ॲक्ट जो आहे त्याच्यात त्यांनी काय अलाउ केलेलं आहे, बाय फादर अँड गार्डियन हे अलाउ केलेलं आहे, बाय मदर अँड गार्डियन अलाउ केलेलं नाही. पण काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे आणि RBIच्या डायरेक्शन्स आहेत, ते आपण समजून घेऊया. त्या डायरेक्शननुसार आपण मायनरचं अकाउंट बाय नॅचरल गार्डन ओपन करू शकतो. बाय नॅचरल गार्डन म्हणजे वडील किंवा आई, किंवा लिगल म्हणजे आई वडील नसतील, कोर्टाने दिलेलं असेल की आजोबा त्याचे गार्डियन आहे, तर तुम्ही त्या नावाने अकाउंट ओपन करू शकता ॲज अ गार्डियन. आणि पहिलं मायनरचं नाव यू कॅन ओपन. आता हिंदू ॲक्टप्रमाणे, हिंदू मायनॉरिटी गार्डियन ॲक्टप्रमाणे फक्त वडीलच चालतात. याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय सूचना दिलेल्या ह्या कायद्याला अनुषंगून की मायनर सच अकाउंट शुड नॉट ओव्हरड्रॉ अँड ऑलवेज बीन क्रेडिट. जर तुम्ही मायनरच्या आईच्या नावाचा अकाउंट ओपन केला, आईच्या नावाचं इन द सेन्स मदर ॲज गार्डियन, म्हणजे बाळाचं नाव आणि बाय मदर अँड गार्डियन असं ओपन केलं, तर बँकेने ही काळजी घ्यायला पाहिजे की त्या अकाउंटमध्ये ओव्हरड्राफ्ट देता कामा नये, ते अकाउंट डेबिट बॅलन्समध्ये जाता कामा नये, निगेटिव्ह होता कामा नये. ही काळजी घेतली तर RBI म्हणते तुम्हाला बँकेला काही अडचण नाही, अकाउंट बाय मदर अँड गार्डियन आपण ओपन करू शकतो. इथे हिंदू मायनॉरिटी गार्डियन ॲक्ट, त्यामुळे आपण जास्ती विचार करता कामा नये. पुढची सूचना मायनर्सच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे की मायनर्स नॉट लेस दॅन 10 years, म्हणजे 10 वर्ष किंवा त्याच्यावरील जर मायनर असेल म्हणजे 18 वर्षापर्यंत मे बी अलाउड टू ओपन, त्याला खातं ओपन करता येते. दुसरं, ही कॅन ऑपरेट, त्याला ऑपरेट देखील करता येते. त्याला SBI अकाउंट ओपन करू शकता तो, त्याप्रमाणे टर्म डिपॉझिट देखील तो ओपन करू शकतो, ऑपरेटही करू शकतो. आणि बँक टू डिसाइडेड टर्म्स अँड कंडिशन्स अकॉर्डिंग टू इट्स रिस्क मॅनेजमेंट. आणि बँकेलाही ठरवायचं आहे की त्याच्यात काय काय अलाउ करायचं, म्हणजे मॅक्झिमम बॅलन्स अलाउ करायचा आहे, चेकबुक द्यायचं नाही द्यायचं, हे जे काही रिस्क एलिमेंट आहे त्या प्रत्येक बँकेने आपली पॉलिसी ठरवायची आहे. पण 10 वर्षांनी त्याच्यावरील मायनरला खातं ओपन करता येते. आणि ऑन अटेनिंग एज ऑफ मॅच्युरिटी, जेव्हा तो 18 वर्षाचा होतो मायनर, मेजर होतो, फ्रेश ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स घ्यायला पाहिजेत. कारण आधी आपण ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या तो मायनर होता, आता तो मेजर झाला, तो स्वतः देऊ शकतो कायद्याप्रमाणे. तर त्याला काही बदल करायचा असेल तर यू कॅन चेंज. तर फ्रेश ऑपरेटिंग इन्स्ट्रक्शन्स अँड स्पेसिमन शुड बी ऑप्टेंड, त्याचं स्पेसिमन सिग्नेचर घ्यायला पाहिजे आणि ती रेकॉर्डर ठेवायला पाहिजे. अँड केप्ट ऑन रेकॉर्ड, रिझर्व्ह बँकेने स्पेसिफिक शब्द वापरलेला, केप्ट ऑन रेकॉर्ड, सांभाळून ठेवा ते. इफ द अकाउंट इज ऑपरेटेड बाय गार्डियन, बॅलन्स कन्फर्मेशन शुड बी टेकअप. आता आधीचं जे आपण पाहिलं की बाय नॅचरल गार्डियन किंवा कोर्ट अपॉइंटेड गार्डियन जर असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, जेव्हा तो मेजर होतो त्यावेळेस बॅलन्स, ते काही जे काही अकाउंटला बॅलन्स आहे त्याचं कन्फर्मेशन आपण घ्यायला पाहिजे, त्याची सही घ्यायला पाहिजे की हे मान्य आहे, त्याला त्याच्या खात्यात असलेले जे काही बॅलन्स आहे त्याला ते मान्य आहे. आणि ही जी काही आपली रिक्वायरमेंट आहे, आपल्याला त्याचं ॲक्नॉलेजमेंट घ्यावं लागते, त्याला फोटो द्यावा लागतो, हे ज्या काही आपल्या रिक्वायरमेंट आहेत, 18 वर्ष झालं तर नवीन फोटो द्यायला लागतो, हे सगळं काय करायला पाहिजे, त्याला आपण आधी कळवायला पाहिजे. कारण आपला जो कॉन्टॅक्ट नंबर असतातच, म्हणजे तो त्यात तयार येईल, फोटोस येईल, त्या ॲक्नॉलेजमेंटचा फॉर्मॅट जर तुम्ही दिला तर तो प्रिंटआउट घेऊन येईल किंवा बँकेने प्रिंटआउट दिलं तसं बँकेतून सही करी, मानसिक तयारी राहील त्याची. आता मायनरच्या अकाउंटमध्ये RBIने अजून काय सांगितलेलं आहे, बँक मे ऑफर ATM डेबिट कार्ड्स, म्हणजे 10 वर्ष आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांना 18 वर्षापर्यंतच्या मायनरला खातं उघडता येते, ऑपरेट करता येते. अशा केसमध्ये बँक मे ऑफर ATM और डेबिट कार्ड्स, चेकबुक फॅसिलिटी
इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी, नेट बँकिंगसुद्धा देता येते. हे कशावर आहे? इट डिपेंड्स ऑन बँक्स पॉलिसी. बरोबर आहे. रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी, किती रिस्क घेऊ शकते बँक त्या अकाउंटमध्ये. प्रॉडक्ट सुटेबिलिटी, म्हणजे तो विद्यार्थी कसा आहे त्याच्यावर त्याला कुठलं प्रॉडक्ट देऊन राहिले. नेट बँकिंग दिलं तर काही चुका होऊ शकते का त्याच्यात, बँकेतसुद्धा अडचणी येऊ शकतं का, दुसरा कोणी मिसयूज करेल का ते. अँड कस्टमर्स अप्रॉप्रिएट. आता उदाहरणार्थ मुंबईच्या रेप्युटेड शाळेतला विद्यार्थी 10वीतला आणि खेड्यातला 10वीतला विद्यार्थी, यामध्ये बराच फरक असतो. म्हणजे फॉर यूज ऑफ नेट बँकिंग किंवा ATM डेबिट कार्ड. तर हा सगळा विचार बँकेने करून त्यांची पॉलिसी ठरवायची आहे आणि ती मग इम्प्लिमेंट करायची आहे. पण RBIने ओपन ठेवलेला की 10 वर्ष आणि त्याच्यावरील विद्यार्थी 10 वर्ष आणि त्याच्यावरील मायनर अकाउंट ओपन करू शकतो, ऑपरेट करू शकतो. त्याला कुठल्या फॅसिलिटी द्यायचं हे ज्या त्या बँकेने ठरवायचं स्वतःच्या रिस्क मॅनेजमेंट पॉलिसीवर आधारित. आता परत त्याने सांगितलं असं जे अकाउंट आपण ओपन करतो 10 वर्षांनी त्याच्यावरील मायनरचं, त्यावेळेस ऑनगोईंग बेसिसवर जे ड्यू डिलिजन्स घ्यायला पाहिजे. कस्टमर्स ड्यू डिलिजन्स, CDD म्हणजे कस्टमर ड्यू डिलिजन्स आपण घ्यायला पाहिजे. आणि कस्टमर ड्यू डिलिजन्स कसं करतात हे आपण KYCचे जे 4 व्हिडिओज यूट्यूबवर टाकलेले आहेत त्यात विशद केलेली आहे माहिती. मला असं वाटते हे जे डिपॉझिटच्या संदर्भातली माहिती आहे ही आपल्याला जर लक्षात आलं असेल. आमचे जे व्हिडिओ आहेत आपल्याला जर आवडले तर ते सबस्क्राईब करा, आमचं चॅनल लाईक करा आणि फॉरवर्ड करा असं मी तुम्हाला अपील करतो. आणि तुमचं एन्करेजमेंटची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे टू कंटिन्यू दिस एक्झरसाइज. याच्यामागे आमचा हाच उद्देश आहे की शेअरिंग नॉलेज, अवेअरनेस वाढायला पाहिजे पब्लिकमध्ये आणि सेक्टरमध्ये, जेणेकरून बँकांच्या आणि कस्टमरच्या लक्षात येईल की आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत. थँक्यू.